नमस्कार। आज वसईतील अडना समुद्र किनारी लोकांची गर्दी फार अफाट गर्दी दिसत आहे। ह्याचं कारण म्हणजे आज नारळी पौर्णिमा। नारळी पौर्णिमेच्या दिवशी वसई विरार संपूर्ण परिसरातील लोक या ठिकाणी बघायला येतात, कारण ह्या महिला नारळी पौर्णिमेचा सण कसा साजरा करतात। गावातील सर्व मच्छीमार संघ, मच्छीमार करणाऱ्या महिला आणि पुरुष वर्ग हे आज मोठ्या भक्तिभावाने समुद्र देवतेला नारळ अर्पण करतात। नारळ अर्पण करायचं मुख्य कारण म्हणजे गेल्या महिना दीड महिन्यापासून मच्छीमाराचा व्यापार हा बंद असतो, कारण समुद्र हा खवळलेला असतो आणि त्या ठिकाणी मच्छी देखील वाढ होत असते। या दोन्ही कारणासाठी 2 महिन्यानंतर आजपासून मच्छी पकडण्यासाठी सुरुवात होणार आहे। आज मोठ्या भक्तिभावाने नारळाचं अर्पण केल्यानंतर सर्व बोटी ह्या पुन्हा मच्छीचा व्यापार करण्यासाठी, मच्छी पकडण्यासाठी समुद्रात जात असतात। या ठिकाणी महिलांचं म्हणणं देखील आहे, समुद्र हा शांत राहावा, आमचं उपजीविका ही फक्त ह्या समुद्रावरतीच असते। आम्ही सरकारकडे किंवा कोणाकडे हात पसरायला जात नाही। आमचं समुद्रावरती पकडलेली मच्छी ही आम्ही विकून आमचा संपूर्ण उदरनिर्वाह करत असतो। त्यामुळे समुद्र हा ज्या वेळेला आमचे घरचे मंडळी समुद्रावरती मच्छी पकडण्यासाठी गेलेली असते, त्यावेळेला समुद्राने शांत राहावं, आमच्या लोकांचा सांभाळ करावा आणि आमच्या घरचा सर्व उदरनिर्वाह चालावा। समुद्र हा आमचा बाप आहे असं देखील काही महिलांनी सांगितलं। आता ह्याविषयी ही महिला काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। समुद्राचा उत्सव आहे। पूर्वी कसं आम्ही की नारळ आणायचं नाक्यावर ना किंवा दुकानातून आणून फेकून द्यायचं, बाबा घे तुला दिलं असं। पण आमचे पांडुरंग शास्त्री आठवले, म्हणजे दादाजी आम्ही ज्याला सांगतात की हा जो स्वाध्याय परिवार आहे तो अशा प्रकारे फक्त हे जे नारळी पौर्णिमा तो उत्सव जो साजरा करतो तो अशा प्रकारे करतो, बाकीचं आम्हाला माहिती नाही। पण आज आम्ही दादांच्यामुळे हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करू लागलाय। नाहीतर दादा जेव्हा आमच्याकडे विचार नव्हते स्वाध्यायाचे, तेव्हा आम्ही नाक्यावर दुकानातून आणायचं आणि उडून टाकायचं फक्त। पण त्याची भावपूर्ण जी पूजा अर्चा आहेत ती आम्हाला पूजनीय दादाजींनी ही खरी दिलेली आहे। आणि त्या म्हणजे भावपूर्ण जो नारळ आहे, सांगतात ना की देव कसा भुकेलेला आहे तर भावाचा भुकेलेला आहे। देवाला आपण कसंही द्यायचं नाहीये तर भावपूर्ण द्यायचं आहे। आणि अशा प्रकारे आज आम्ही ही जी नारळी पौर्णिमा पूर्ण ऐक्य, याच्यात काय ऐक्यता आली आहे की आम्ही एकच आहोत, आम्ही एकच कोळी लोक, आम्ही सगळे एकच मानव आहे। या ह्या ह्याच्यातून आम्ही आज ती पूजा केलेली आहे। सरकार डोंगरी, सरकार डोंगरी, आम्ही पांडुरंग आगरी, सरकार डोंगरी, आम्ही पांडुरंग आगरी। वल्लव रे डाकवा वल्लव वल्लव, वल्लव रे डाकवा वल्लव वल्लव, दर्यावरी आम्ही डोलीवरी, देऊन माशाच्या डोलीनं आम्ही आहो जातीचे कोळी, आम्ही आहो जातीचे कोळी। वल्लव रे डाकवा वल्लव वल्लव, वल्लव रे डाकवा वल्लव वल्लव। ह्या ठिकाणी महिलांनी फक्त पूजा अर्चा केली नाही तर मोठ्या भक्तिभावाने समुद्राची पूजा केल्यानंतर गाणे देखील, पारंपरिक गाणे देखील गायलेले आहेत, ते देखील आपण आता ऐकलेले आहेत। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरे, नमस्कार।